रे थांब. आउटपुट केला बा. चल. रे थांब. काय? दिले नाही का अजून? Now the match. बॅटरी पण हवा ओय ओय. अरे मोबाईल द्या बाबा, कोणीतरी फोटो काढायला. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच नंबर 8 या. ऐकूया आपण रुपेशन. ए भाई चार्ज दे ना. हा भाई हो का. इलेव्हन संघ हा गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला आहे तो वैष्णव इलेव्हन या संघाचे कर्णधार सत्तू ढोणे आणि स्ट्राईकला आहे तो ऋतिक ढोणे. फालतूगिरी बंद. ऋतिक याचा पुढील चेंडू यतीन याचा आणि सुंदर असा फटका मात्र आणि फलंदाज बाद होता होता वाचलाय. त्या ठिकाणी झेल सुटतोय मात्र क्षेत्ररक्षक याच्याकडून यतीन गोलंदाजी मार्क वरती यतीन गोलंदाजी करतोय. यतीन याचा पुढील चेंडू सत्तू ढोणे यांना. सत्तू स्ट्राईकला. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र या ठिकाणी संघाचा इशारा मात्र पाहूया काही येतोय वैष्णव इलेव्हन संघाकडून. सागर गायकवाड भाऊ मोठं राहिली का पाणी नाही पहिला बॉल एक पहिला नाही तीन लावलं. फॉलो. यती याचा पुढील चेंडू सत्तू ढोणे यांना. पाहूया सत्तू ढोणे कशा प्रकारे फेस करतायत ते आपल्या संघासाठी. किती धावा स्कोरिंगसाठी सागर भाऊ आपले खेळाडू पाठवा. नाही तुम्ही या. अतिशय सुंदर फटका ऑनसाइडच्या दिशेने कटवलेला मात्र त्या ठिकाणी 2 धावा निश्चित आणि 2 धावांनी धावसंख्येत भर होती आहे. धावसंख्या मात्र पोहोचते ती 5 वरती. पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या मात्र 5. सागर भाऊ प्रज्वल ढोणे यांना स्कोरिंग साठी पाठवा. प्रज्वल ढोणे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कृपा करायची. हा एक मिनिट भाजी काय जी बोल. माईक द्या.
कॅच सुटली की मॅच सुटली ते मात्र आपल्याला आता पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. सेमीफायनलचा सामना आपण बघतोय सागर गायकवाड. सेमीफायनलचा सुरू असणारा हा सामना हितांश 11 आणि वैष्णवी 11 या दोन संघांमध्ये. वैष्णवी 11 संघाचे संघमालक विलास नाना ढोणे आणि हितांश 11 संघाचे संघमालक पंकज भाऊ ढोणे या दोन संघांमध्ये संग्राम सुरू आहे. 13 धावा आल्यात पहिल्या षटकात. दुसरं षटक घेऊन आलंय सागर गायकवाड आणि स्ट्राईकला फलंदाज विस्फोटक फलंदाज ऋतिक ढोणे. आणि आता मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न होता परंतु आमचे अंपायर आम्हाला सांगतात की हा चेंडू अवांतर आहे. ऋतिक ढोणे आणि सत्यवान ढोणे अशी ही जोडी आहे. एकीकडे ऋतिक ढोणे हा आक्रमक फलंदाज आहे तर सत्यवान ढोणे मात्र शैलीदार फलंदाज आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16. आणि आता मात्र अकुळपातीचा चेंडू बघूया काय होते. आमचे पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू देखील अवांतर आहे. सागर काहीतरी वैविध्य आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत. पहिल्यांदा मात्र त्यांनी पाय पकडून टाकला होता. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. सागर देखील अनुभवी गोलंदाज आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा. पुन्हा एकदा सागर स्ट्राईकला फलंदाज ऋतिक आणि आता ऋतिकच्या बॅट मधून लांब 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 चेंडू सीमा रेषा पार षटकार. फलंदाजांना तुम्ही वारंवार संधी देऊ शकत नाही आणि ऋतिक ढोणे असा फलंदाज आहे एकदा की तो लागला मग तो भल्या भल्या गोलंदाजांना देखील ऐकत नाही. आणि आता बघूया काय होत आहे. चांगली सुरुवात करून दिली वैष्णवी 11 संघाकडे. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 25 धावा. या षटकातील 4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल केलाय ऋतिक ढोणे मॅन फ्रॉम कोळी नांदिवली. बॅक इन ऍक्शन. 31 रन्स बॉलची मागणी झालेली आहे. रन्स 31 धावा. ऋतिक ढोणेचा कॅच किती महागात पडू शकतो. आणि आता मात्र चांगला चेंडू सागर गायकवाड यांच्या मार्फत. चांगला चेंडू होता. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 31 रन्स. चांगली सुरुवात केली होती म्हणजे वैष्णवी 11 या संघाने. ऋतिक ढोणे सारखा फलंदाज आहे. सत्यवान ढोणे नॉन स्ट्राईकला आहे. आतिश दाबणे आहेत. पुढील चेंडू आणि आता मात्र खूप 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 आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि आमचे पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू देखील अवांतर आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 32 रन्स 32 धावा. ऋतिक ढोणे जर शेवटपर्यंत टिकला तर मला वाटतं नक्कीच एक चांगली धावसंख्या बनवेल. ते म्हणजे वैष्णवी 11 संघ आणि त्याविरुद्ध मात्र हितांश 11 या संघाचा प्रयत्न असेल की ऋतिक ढोणेचा अडसर कसा लवकरात लवकर दूर करता येईल. संधी निर्माण केली होती यतीने परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. पुढील चेंडू सागर गायकवाड टू ऋतिक ढोणे आणि लांब 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 जा शोधून आणा हा बॉल. त्याच्या रडार मध्ये जर चेंडू आला तर 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 लांब 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 लांबच लांब मारणार. 38 रन्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 38. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि दुसऱ्या षटकात सागर गायकवाडच्या आल्या त्या म्हणजे 25 धावा. धाव संख्या झाली 38 रन्स. आणि बघूया आता तिसरं षटक घेऊन कोण येतंय. मला वाटतं जीवन यांना बोलवलंय. जीवन कडूनच कॅच सुटली होती ऋतिकची. शून्यावरती ऋतिक बाद झाला असता परंतु त्याला मात्र जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवतोय तो म्हणजे ऋतिक ढोणे. त्याला सामना पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळतोय. यतीनने अतिशय चांगलं षटक फेकलं मी म्हणेल. 13 धाव रबर बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे
फारच चांगलं षटक त्यांनी फेकलं होतं. सागरला मात्र 25 धावा आल्या. 2 षटकानंतर 38 रन. जीवन ऑन स्ट्राईक, सत्यवान. आणि आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला हुक केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु तिथे थांबवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. आणि आता मात्र पावसाची जोरदार हजेरी. बघूया हा पाऊस कोणाच्या माथ्यावरती पडतोय, पत्त्यावरती पडतोय. आमचे लेजेंडरी खेळाडू संजू नाना हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संघ हारलाय, मात्र मॉर्निंगची स्पर्धा आहे, त्यामुळे मला शेवटपर्यंत थांबायचंय. आमचे शैलेश दादा पण आहेत आणि नक्कीच सगळे मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे अजून एक नांदुली गावचे खेळाडू कल्पेश पाटील हे देखील आलेले आहेत. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता मात्र चांगला चेंडू आणि हा सत्यवान ढोणे यांचा बॅटशी संपर्क झाला नाही आणि चेंडू निर्धाव. बॉल लागले हाताला. मला वाटतं ऋतिकला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या तर चांगली झाली, 40 धावा झाल्यात. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू जीवन. आणि आता काय होतंय बघा, मागे जे लहान मुलं आहेत त्यांनी तिथून उठायचंय. लहान मुलं, छोटे बच्चे लोक वहां से उठो सब लोग. लेग अंपायर तिकडून त्यांना उठवा सर, सगळ्यांना उठवा तिथून लहान मुलांना. 13 येतील, 13 आले. हा ते नाही दिलं. पहिल्याच बॉलला आउट केलं. आणि हा डिक्लेअर आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या जीवन याने. पुढे चेंडू जीवन याचा, स्ट्राईकला फलंदाज सत्यवान. आणि काय फटका आहे, परंतु तेवढंच चांगला झेल. क्षेत्ररक्षक होते संदेश. अतिशय सुंदर केस संदेशाच्या माध्यमातून. पावसामध्ये कॅच पकडणं फार डिफिकल्ट होतं आणि फटका तर अतिशय चांगला मारला होता सत्यवान याने, परंतु तितकाच चांगला झेल संदेशाने. आणि जीवन मात्र आता कमबॅक करून देतोय. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली होती, परंतु आपल्या गोलंदाजीने कमबॅक करतोय. 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च केला आणि अजून एक निर्धाव. काय षटक फेकलंय जीवन याने, अतिशय. आणि पूर्णपणे कमबॅक मी तर म्हणेल. 2 षटकानंतर 38 रन्स होत्या, तब्बल 1900 धावगती होती आणि या षटकात फक्त आणि फक्त आल्या त्या 3 धावा. आणि शेवटचा चेंडू या षटकातील. ऋतिक ढोणेला मात्र स्ट्राईकच मिळाली नाही या षटकामध्ये. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ऋतिकच्या धावल्या आतिश पोहोचेल का, आणि प्रेमचा थ्रो, आणि बघूया काय होतंय. आणि मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. बघा त्यांच्या हातातून बॅट सटकली होती. जर बॅट हातात असती तर ते आउट झाले नसते कदाचित, परंतु थोडस मी म्हणेन कमनशिबी होते. बॅट हातातून सटकली आणि दुसरा धाव घेण्याच्या ह्याच्यामध्ये 42 4 रन आल्या. आणि अतिश बाद होतोय. परंतु महत्वाचं काय होतं ते ऋतिकला स्ट्राईकला असणं, आणि ऋतिक मात्र आता स्ट्राईकला आहे. 40+ ओव्हर मला वाटतं आता देणं गरजेचं आहे. 3 षटक झालेले आहेत. यतीनची 1 ओव्हर आहे, सागरची 1 ओव्हर आहे आणि जीवनची 1 ओव्हर आहे. सागर हे अरुण मरू दे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेश मेजर. काय भेटलं पण नाही सगळं. अरे पण याला टाकायची गरज काय. हे अरुण मेजर टाकते पुढं पुढं. हे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 42 रन्स. आणि स्ट्राईकला ऋतिक ढोणे. मला वाटतं 6च्या 6 बॉल ऋतिक ढोणे यांचा खेळण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीवरती सुरेश मेजर. आणि घ्या, मी म्हटलं होतं ऋतिक ढोणेला स्ट्राईक मिळायला पाहिजे होती, परंतु तिसऱ्या षटकात स्ट्राईक काय मिळाली नाही.
परंतु त्याचा वचपा मात्र ऋतिक ढोणे नक्कीच काढणार. षटक जात आहे. मला वाटतं षटकाची सुरुवातच होती षटकाराने. 4-5 तरी आहे. लांब 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 जा घेऊन या पुन्हा एकदा. ऋतिक ढोणे काय करू शकतो या नावाचा परिचय मात्र देतोय ऋतिक. आणि मी तर म्हणेल की अतिशय चांगली फलंदाजी आणि पाऊस असला तर आणखीन त्याची फलंदाजी बहरते. आणि समोरचा फटका तर खूपच स्ट्रॉंग आहे ऋतिकचा. 2 चेंडूवरती 2 षटकार. संघाची धावसंख्या होते 54 रन्स आणि आता मात्र एक चांगल्या धावसंख्येला आकार मिळतोय. पुन्हा एकदा मेजर स्ट्राईकला ऋतिक. आणि आता मात्र काहीसा आकुडपदीचा चेंडू होता. पुन्हा एकदा समोर मारायला गेले. मला वाटतं जर आडवा मारला असता तर नक्कीच बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेला असता. आणि मला वाटतं फिल्डिंगला दीपू ढोणे सुद्धा आहेत. अतिशय चांगली कामगिरी. 54 रन्स 54 धावा. दीपू ढोणे अतिशय मेहनत करतायत सकाळपासून. त्या संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यात त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. आणि घ्या लांब 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 सीमारेषा पार षटकार. चला धाव संख्या झाले. थँक्यू डीजे. धाव संख्या झाले 60. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये ऋतिक काय करतोय बघायचंय. सुरेश मेजर पुढील चेंडू. अजून एक अजून एक अजून एक. ऋतिक ढोणे इन ऍक्शन. 49 गेला. आणि सगळ्यांनी नोंद घ्या. ऋतिक ढोणे 49 रनवरती खेळतोय. 12 चेंडू 49 बॉल. शेवटच्या चेंडूवर 50 होईल का. पुढील चेंडू. आणि बघूया किती धावा मिळतील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि तिसरा धावेचा प्रयत्नच नाहीये. आणि आता मात्र प्रयत्न होतोय परंतु 51 रन्स. ऋतिक ढोणे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 आल्या. किती झाले. 68 रन्स अँड 69 रन्स टू विन. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 69 रन्स फायनल. गुलाल आहे गुलाल आहे. बॅटिंग. हे जिंकतील मला वाटतं. पहिली ओव्हर आतिश टाकेल. हे बघ आतिश पहिली ओव्हर टाकेल नाही मारून येईल. दुसरा बॉलर कोण आहे याच्यात. राहुल आहे. मनीष आहे. हितांश आणि वैष्णव. आतिश आहे पहिला एक बॉलर. तो काही खात नाही. 2 हे बघ हे 68 बोललं तर 17 रन मारायचे त्यांना. अरे प्रत्येक ओव्हरला त्यांना 2-2 मारा. आतिशला 2 आणि राहुल पण आहे. मनीष आहे. एवढे नाही खात ते 6. रुपेशजी चांदे हे पुन्हा एकदा यांचं पुनरागमन झालेलं आहे. काहीतरी सांगण्यासाठी आले ते. म्हणजे त्यांना मारले तर. रवी भाऊ बेळमकर यांची नेव्हिटेक रायडर्स हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि संघाचे जे मॅनेजर आहेत म्हणजे मूळ मॅनेजर आहेत रुपेशजी चांदे यांनी या आनंदामध्ये नेव्हिटेक फायनलला गेली आहे. या आनंदामध्ये रुपेशजी चांदे यांनी 5,000 रुपये संघाला पार्टीसाठी दिले आहेत. तर त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद.
चला सामन्याला होते सुरुवात. 68 रन्स केलेत वैष्णवी 11 या संघाने आणि 69 रन्सचं आव्हान आहे. या धावा मोठ्या आहेत, नक्कीच मोठ्या आहेत. यांचा पाठलाग होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो, कारण जर तुम्ही मारलेत तर आम्ही पण मारू. बॉल द्यायचे प्लीज. आणि सागर गायकवाड सारखा फलंदाज आहे, आदित्य ढोणे आहे, दोघंही आक्रमक फलंदाज आहेत. आव्हान थोडंसं मोठं आहे परंतु नामुमकिन नाहीये. आणि ऋतिक ढोणे यांनी काय परफॉर्मन्स केलाय. 51 रन्स 13 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती यतीन ढोणे याच्या गोलंदाजीवर, परंतु जीवनकडून कॅच सुटला आणि जीवनदान मिळालं. आमच्या नांदिवली गावातील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्रेयसजी ढोणे यांचे देखील इथे आगमन झालंय. श्रेयसजी ढोणे यांच्या मार्फत आपल्या नांदिवली गावामध्ये केबल तसेच इंटरनेटची सुविधा, जे आपल्या घराघरामध्ये जे इंटरनेट मिळतंय, आपण जे गुगलवर सर्च करतोय, याच्या मागे खूप मोठा हातभार हा श्रेयसजी ढोणे यांचा आहे. की अर्धा तास जरी नेट नसेल तरी आपण तासावीस होतो. हे नेट चालू ठेवण्यामध्ये अविरत ज्यांचा परिश्रम आहे ते म्हणजे आमचे श्रेयसजी ढोणे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं खूप मोठं आहे मन, दिलदार आहे ते. पुन्हा एकदा मॅचच्या उत्तरार्धाकडे वळूयात. 68 रन्स 69 टू विन. पहिलं षटक संघाचं वैयक्तिक आणि संघाचं पहिलं. आतिश दाबणे, स्ट्राईकला फलंदाज सागर गायकवाड आणि नॉन स्ट्राईकला आदित्य ढोणे. पहिला चेंडू फटका बसलाय, बघूया तिथे कल्पेश पाटील आहे आणि पंचांनी सांगितले हा चेंडू नो आहे. ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. 50 गुंठे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. कल्पेश पाटील चपळतेचा चिता पहिल्या चेंडूवर कॅच पकडली होती, मात्र चेंडू न होता. आणि या पुढे चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. ऐक ना जरा. पुढे चेंडू आतिशाचा, स्ट्राईकला आदित्य आणि चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. यती 3 चेंडूवर जर 3 षटकार मारले आदित्य ढोणे यांनी तर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक यश घनसोकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू 1 चेंडू 2 धावा. मोठी धावसंख्या आहे, मोठे फटके खेळावे लागतील. आदित्य ढोणे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणि पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय. आतिश दाबणे, कुंभारली एक्सप्रेस. अरे 50 त्यांनी 2 बॉल डॉट केलं. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आदित्य ढोणे. बघूया काय करतोय आदित्य. आणि
आणि पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज आणि चेंडू मागे जातोय. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7. त्यातनं एक डबल लावला ना 5व्या बॉलवर. 3 बॉल 3 होते. 4थ्या बॉलला मागे गेला. 5वा बॉल डबल. 7 झालं ना. 6 झाले. पहिल्या बॉलला 1 आला. नो प्लस 1. मग डॉट डॉट. 4 5 6 तीन बॉल इथं 3 बॉल 3 झाले बरोबर. इथं पण 1 गेला ना. डॉट पण गेलाय. डॉट गेला. मागे डिक्लेअर गेलाय तो. कुठला? अरे आता 1 गेला त्याच्या पहिले 1 गेला ना. कुठली? त्याच्या आधी गेली. त्याच्या आधी गेली ना. सर 1 मिनिट सर. मागे डिक्लेअर किती गेले? 2 गेलेत ना मागे. 2 डिक्लेअर गेलेत ना मागे. 2 गेलेत. 7. तो डॉट धावसंख्या झाले 7. ओके चला 7. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज वामन. आणि आता मात्र फेस करेल सागर गायकवाड. आणि चांगला फटका बघा. आपल्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. सागर ही मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. पहिल्या षटकात कमी धावा आल्या. धावसंख्या मोठं आहे. आव्हान देखील मोठं आहे. परंतु मी आहे तोपर्यंत माझ्या संघासाठी लढणार आणि मॅच सोडणार नाहीये. 69 रन्स पहिल्या षटकात आल्यात. 7 धावा. 62 रन्स. 3 षटकांमध्ये 62 धावांची गरज आहे. परंतु प्रयत्न करावे लागतील. पुढील षटक वामन यांचा. पुन्हा एकदा सागर गायकवाड ऑन स्ट्राईक. आणि आता मात्र शॉर्ट चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेल ऋतिक ढोणे यांच्या मार्फत. आणि आता काय होतंय? काय करतायत वामन? कानून के हात लंबे हे. आणि बघा आमचे मित्र प्रतीक सुर्वे बिंगो. हार जीत काही असो आपण आपला उद्देश सोडता कामा नये. आपला मेन उद्देश काय आहे? फोकस. आपल्या गोलवरती फोकस असणं किती गरजेचं आहे माणसाला. आणि आता फुलटॉस चेंडू होता. परंतु चूक होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय ऋतिकच्या माध्यमातून. चांगला थ्रो. आणि बघूया काय होतंय. आणि विकेट सॅक्रिफाईस करतोय आदित्य ढोणे. आदित्यकडून बॅटिंग चांगली होत नव्हती आणि संघाला मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्यामुळे स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला आदित्य ढोणे यांनी. आणि मात्र सागर गायकवाडकडे स्ट्राईक ठेवणं पसंत ठेवलंय. गरजेचं देखील ते आहे कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि सागर गायकवाड हा स्ट्राईक वरती असणं हितांश. नवीन फलंदाज अंकित. स्ट्राईकला असेल सागर गायकवाड. 3 चेंडू मध्ये आल्यात. त्यामध्ये 9 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. पुन्हा एकदा वामन गोलंदाजीसाठी सज्ज. आणि स्ट्राईकला फलंदाज सागर गायकवाड. आणि चांगला चेंडू होता. बघूया चेंडू हवेत. आणि काय करतोय तिथे? के कडून कॅच सुटले. किरण पावशे मॅन फ्रॉम काटेमानवली. सोपा झेल होता परंतु सोपा झेल धरणीला दान केलाय. बघा ऋतिकची पण कॅच सुटली होती आणि ऋतिकने हाहाकार माजवला. तब्बल 50 धावा केल्या. आता मात्र सागरला संधी मिळाली आहे. सागर करेल का? करून दाखवावं लागेल. नाहीतर पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या स्पर्धेची वाट बघावी लागेल. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आला फलंदाज. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अतिशय विस्फोटक फलंदाज अंकित उर्फ टुनटुन. आणि चांगला चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु मोठा फटका खेळू शकले नाही. लांबच लांब फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते म्हणजे अंकित. चांगलं षटक. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार घाल्यानंतर वामन यांनी कमबॅक केलंय. फक्त 10 धावा खर्च केल्यात. आणि पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा वामन. स्ट्राईकला फलंदाज अंकित. आणि पुन्हा एकदा फटका फसतोय. बघूया किती धावा मिळतील. पण हे चांगलं यष्टीरक्षण तिथे सत्यवान ढोणे आपल्या संघासाठी मेहनत घेत आहेत. संघ सेमीफायनलला पोहोचलाय आणि नक्कीच फायनलच्या दिशेने वाटचाल करेल. आणि संघामध्ये माझं योगदान महत्वाचं असलं पाहिजे. द्यायला वेळा आपण एक डीजेला संधी. डीजे प्लीज बॅक इन ऍक्शन.
फुलटॉस होता आणि त्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे सागर गायकवाड यांनी. मनीष मोरे पुन्हा एकदा. सत्यवान डोणे जरा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. तिथे मात्र कृष्णा जाधव आहेत, ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते फेमस आहेत, परंतु आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. मनीष स्ट्राईकला फलंदाज सागर. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि किरण पावशे काय करतायत? थोडासा प्रॅक्टिसचा अभाव आहे, कारण किरण पावशे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि बऱ्याच जणांना माहिती आणि जे आधीचं क्रिकेट खेळलंय, फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच जर कोणी घेतला असेल तर ते म्हणजे किरण पावशेने घेतलाय. अतिशय चपळ फिल्डिंगसाठी प्रसिद्ध, परंतु आता मात्र प्रॅक्टिसचा अभाव आहे. काय सुंदर चेंडू टाकलाय मनीष मोरे, इम्प्रेस केलंय आजच्या दिवसामध्ये. सागर गायकवाड लढतोय परंतु तितक्याशा धावा येत नाहीयेत. किरण पावशेबद्दल मी सांगत होतो, अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं आहे. जॉर्ज 11 या संघासाठी सातत्याने ते खेळत आलेत. आणि आता बघा काय सुंदर फटका आहे, अतिशय सुंदर फटका, फक्त टायमिंग केलंय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सागर गायकवाड पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण काय फिल्डिंग आहे बघा तिथे, अतिशय छोटा खेळाडू आहे परंतु काय फिल्डिंग आहे विघ्नेश. आणि सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर झेल देखील विघ्नेश यांनी टिपला होता. नक्कीच असे जर आपल्याकडे खेळाडू असतील तर आपण नक्कीच शिकलं पाहिजे, कारण क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अंकित यादव यांना मात्र मला वाटतं प्रेम. अंकित काय झालंय, म्हणजे आउट झाले का बाहेर काढले, काय झालं? रनआउट झाले, सॉरी, आमचं लक्ष नव्हतं त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं. नवीन फलंदाज प्रेम. टुनटुन आपण दीपू यांना येऊन भेटायचंय. काय राहिले मॅच? बॉलिंग पण नाही दिली. स्ट्राईकला फलंदाज प्रेम आणि प्रेम देखील बाद झालाय. सहा चेंडूमध्ये 39 रन्सची गरज आहे आणि आता मात्र आलंय रफ्तार का राजा राहुल. यती डोणे जेव्हा स्ट्राईकला येतील तेव्हा मला वाटतं बक्षिसांची खैरात होईल, कारण त्यांचे खूपसा फॅन क्लब आहे यती डोणे यांच्यासाठी. फक्त यती डोणे यांना स्ट्राईक मिळाली पाहिजे. आणि 6 चेंडूमध्ये 39 रन्स आहेत, खूप कठीण आव्हान आहे. फक्त आम्ही वाट बघतो की यतीला स्ट्राईक कधी मिळेल. काय चेंडू टाकलाय बघा, काय चेंडू टाकलाय. आणि हीच तर खासियत आहे राहुल याची, त्यांनी एवढा शॉर्ट बॉल टाकला फलंदाजाला वाटलं की डोक्याच्या वरून जाईल. ओके चला, सत्यवान डोणे 6 चेंडू 38 धावा आहेत. पंच जर आपण लक्ष द्यायचंय, कारण ही राहुलची खासियत आहे, हा त्याचा व्हेरिएशन बॉल आहे. आणि कॅच होते का बघूया. आणि अरे यार आउट झाला, स्ट्राईकच चेंज झाली नाहीये. यती डोणेचे फॅन क्लब सगळे वाट बघतायत. प्लीज सत्यवान जाऊ द्या, चला जा, प्लीज कुठला तरी फलंदाज या आणि त्यांनी 1 रन काढून यतीनला स्ट्राईक द्या. कारण दीपू असेल, मी स्वतः असेल, विश्वास आहे, खूप सारे फॅन क्लब आहे, यश आहे. यती स्ट्राईकला येतोय कधी आणि आम्ही पैसे लावतोय कधी? बघा एवढं प्रेम आहे यतींवरती लोकांचं. मला वाटतं केतन मात्रेनंतर सर्वात जास्त फॅन फॉलोइंग जी कोणाची असेल ती म्हणजे यतीचीच आहे. पारितोषिक काय काय सांगून ठेवलं, मी लिहून ठेवलं तिकडे, पण स्ट्राईकला आला पाहिजे.
संदेश गोलंदाजी मार्कवरती राहुल आणि स्ट्राईकच मिळत नाहीये, काय करणार? कमान यार, यतीसाठी प्रेक्षक आसुसलेत, डोळ्यात तेल टाकून वाट बघतायत. आणि आता स्ट्राईक भेटेल, आता स्ट्राईक भेटेल. वाट कोणाची बघताय? तो आलाय. प्रत्येक षटकारासाठी चेतन ढोणे यांच्याकडून 1000, माझ्याकडून 500, दीपूकडून 500, यशकडून 1000 आणि दीपूने अजून एक सांगितलं प्रत्येक षटकाराला समोसा आहे. आणि वाचलाय वाचलाय वाचलाय. मला वाटतं उरलेले 2 बॉल बघा, चेतनचे 1000, माझे 500, दीपूचे 500, यशचे 1000, 3000, तब्बल 3000 आणि एक समोसा. मारेल का? 2 चेंडू संधी आहे. यतीन, राहुल स्ट्राईकला, यतीन आणि राहुल काय करतात? राहुल आपली इज्जत घालून घ्यायची असेल तर 6 खा त्याच्याकडून. राहुल, अपने इज्जत का सवाल है, 3000 रुपये का भी सवाल है. नहीं नहीं नहीं, लास्ट बॉल है, 3000 रुपये. यतीन ढोणे मारेल का? राहुलच्या पण इज्जतीचा प्रश्न आहे, कारण राहुल सारख्या गोलंदाजाला जर यतीनने षटकार मारला तर मला वाटतं वर्षभर राहुलला ऐकावं लागेल. पुन्हा एकदा रोमांचक असा आहे सामना आहे आणि वाईड आहे, वाईड आहे. अजूनही प्रतीक्षा संपलेली नाहीये आणि यतीन ऑफसाईडचा बादशाह आहे. ऑफसाईडला कडक षटकार मारतो तो. नाही नाही आणि सामना वैष्णवी इलेव्हन संघाने जिंकलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. थाटात फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि हार्ड लक हितांश इलेव्हन संघ. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. नक्कीच चांगला